अयो काय करते? फोन लावले होते, फोन का नाही उचलला? अयो सुट्टी आहे तरी पण आज लगेच क्रिकेट खेळायला पळून गेले. अरे हो फोन सायलेंट होता. सॉरी काय सॉरी, एक तर एवढं बोर होतं मला. रोज तर होतच होतं पण आज संडे आहे तेवढं तरी नको का? ऐक ना तुला एक आयडिया सांगू का? काय? तू जॉब का नाही करत? जॉब? हा आता लग्न आधी करत होते जॉब, पण आता कुठं. आता एवढा मोठा गॅप पडलाय, वरून घरचे काम असतात, सगळंच असतं. अगं उलट खूप चांगलं आहे की तू लग्न अगोदर तू जॉब करत होते, म्हणजे तुला जॉबचा एक्सपिरियन्स आहे ना. ते तर आहे. जर समजा मी आता जर तुला जॉबला लावून दिलं तर हरकत काय? तुला जास्त म्हणजे आवड जाणार नाही ना, आहे की नाही? हा ते पण आहे. तसंही घरी बसून लय बोर होतं. हो पण आता त्याला विचारावं लागल. हा तू त्याची नको काळजी करू, तू आईशी बोल. जर समजा आई नाही म्हटली तर मी सांगतो मम्मीला समजावून. बघते आता त्या काय म्हणतात त्यांना एकदा विचारते. हा तुझं चांगलंच आहे बरं का, मला आवडेल जॉब करायला. जॉब केला तर तुझ्याकडे 2 पैसे पण राहतील, तेवढं घराला सपोर्ट पण होईल आणि तू पण आनंदी राहशील, आहे की नाही? हा घरात बोर होणार नाही तुला. बोर होणार नाही. मी आत्याला विचारते काय म्हणतात बघते. हा बरं चला तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी तुम्हाला जेवण वाढते. आज काय केलं पण जेवायला? आज बटाट्याची भाजी. अच्छा चलो. डोक्याला ताप झाला बाय. उगच ते अध्यक्ष झाले ते बचत गटाचे, देत नाहीत लवकर पैसे. आत्या तुम्हाला सगळ्या किती शोध राहिले मी. ही गल्ली पालती घातली, ती गल्ली पालती घातली, तुम्ही काय कुठं लवकर सापडत नाही म्हणायचं. कुठे गेल्या होत्या? अगं ते बचत गटाचा नाही डोक्याला ताण करून बसले. तुम्ही एकतर कशाला तुम्हाला अध्यक्ष व्हायचं होतं? तुम्हाला तर अजूनही चान्स आहे, मला अध्यक्ष करून टाका. तू तर 4 गावाला सांगत होती माझी सासू अध्यक्ष त्यांना वाटलं सगळ्याचे फोन मला अध्यक्ष बाई का या कार्यक्रमाला. हा ना, हा चांगलंय ना. मग तेवढा सत्कार नारळ फुल देऊन तुमचा सत्कार केला असता की नाही? मग आता हिंडावं फिरावं लागतं ना, बाया पैसे देत नाहीत लवकर. ऐका ना आत्या, तुम्हाला एक विचारू का? काही निघायचंय काय माहेराला? नाही त्याच नाही काही. बघितलं का आता तुम्ही अशा आरडता म्हणूनच मी विचारत नाही. मी तेच म्हणते, तुझं विचारते तेच असतंय. माहेराला जायचं नाही तर चिंध्या आणायला जायचं. मी काय म्हणत होते माहितीये का, हे मला म्हणले की एक जॉब आहे तर तू करशील काय? एक जॉब आहे तू करशील का म्हणले, तर मी जॉब करू का? एवढा विचार कशाला करती? जॉब आहे वय कर की मग. खरंच होय आत्या? मला वाटलं तुम्ही नाही म्हणता म्हणून मी घाबरत विचारत होते. करते मग. आता तुमची परमिशन भेटली म्हणल्यावर टेन्शनच नाही बघा. अगं उलटी रेशमे चांगली गोष्ट आहे. पोरींनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हा जॉब केला पाहिजे, घराला हातभार लागतो. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट केलं तर दोघांनी संसार पटापटा वर येतो. हा त्या ते पण आहे. घरची काळजी बिलकुल करू नको. पण मला एक हे प्रश्न पडलाय. हे बघा आता तसं तर सकाळी मी सगळं काम आवरून जात जाईन. हा संध्याकाळी परत आल्यावर स्वयंपाक करीन, बाकीचे सगळं काम आवरून घेईन. फक्त प्रश्न ना दुपारचा आहे, तेच टेन्शन आलंय. दुपारचं जे काम फिम असतं आपलं ते कसं करायचं? अगं दुपारची काळजी करू नको, दुपारी मी आहे की. खरं आहे आत्या? हा मग दोघं जातान खुशीनी येतान. हा त्यो बी आहे तुला जोडीदार. भावड्या चालतंय आत्या, तुम्ही एवढा सपोर्ट करताय म्हणल्यावर काहीच टेन्शन नाही बघा. नाही तर काही सासू ना डेंजर असतात, कुठं कामाला काय सासाला खाली पुरा आणि वर काढा. मी किती चांगली आहे रेशमी तुझ्यासाठी. खरंच आत्या तुम्ही लई चांगलं आहे. तुमच्यासारखी सासू ना सगळ्यांना भेटायला पाहिजे. मी उद्यापासूनच काम जॉईन करते. चल मग. हा चला. चल बाई, आज कामाचा पहिला दिवस आहे, छान वाटतंय. आत्या आत्या अहो आंघोळ करून घ्या लवकर. यांना सांगा यांचा डबा भरून ठेवलाय. आवरलं का त्यांचं? आवरा लवकर. आत्या भाकरी बघा इथंच ठेवल्या. तर चल बाई 2 भांडे घासून घेते. ओ डब्बा घ्या तुमचा. आत्या आंघोळ करून घ्या बाई आत्याची. बर बर हा चालतंय. नाहीतर मी गेले असते. बर
रेशमे आ, अगं ते राहू दे ना सरक ते बघा काय त्यावर तुझं अहो फक्त साडीच तर घालायची राहिली 2 मिनिटात आवडते. घाल साडी ती केस नीट नाटके चापून चुपून जा पहिला दिवस आहे देवा पुढे साखर ठेव पाया पड जा मी घालते आपण भांडे दोन अगं ते राहू दे हिरबळ मी घरीच आहे जा तू एकट्याला तुम्हाला काम पडन. आता काय करायचं एक तुकडा करीन मी गरम गरम आणि खाईन नाही जा. गरम गरम नका करू मी भाकरीन ते टाकल्या तर भाजी केली जर नाही आवडली तर थोडं काहीतरी परतून घ्या. घे साडी बदल लवकर हा, आवडते. 2 मिनिटं आताला काम पडतं ना थांबा ना. रेशमे आणि हे काय करते अहो पडची सोड अगं अहो. साडी घाल ना ते हे बघा, वरडतोय बाहेर बोलू दे ना फक्त साडी घालायची सगळं बाकी झालंय 2 मिनिटात पोछा मारते. मारते सरक अहो नको पडतान नाही तुम्ही पडत सोड तू सोड ते बघा ह्यो का असं करते मी? पडतान म्हणून म्हणलं नाही पडत. ते फरशीवरून बोलल्या. सरक 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 आजच्या उद्याचे दिवस राहू दे ह्याच्यात नको काळजी करते बाई जा, काय हो, काय हो, झालं हे. आत्या. हा झालं हे बघ. अहो मी केलं असतं ना झालं जा तू बाई अगं मम्मी रेशमाला सांग ना पटकन यायला उशीर झालाय ग. अरे थांब साडी घाली ती रेशमे आले 1 मिनिट. आवर बाई माझी रेशमी कामाला चालली तरी घरचं काम सर आवडून चालली लय माझी रेशमी चांगली. अरे चला बाबा पटकन. आले आले अगं डबा घेतला का हा घेतला आत्या तुम्ही पण आंघोळ करून घ्या लवकर काय आंघोळ हा. करा आणि जेवण करून घ्या चला येते. पाहिला नमस्कार केला का हा देवाला? हा हा पडले अयो तुमच्या पाय पडायचं राहिलं बाई. आले राहू दे जा आले हा हा. चला येते. नीट व्यवस्थित हा मोबाईल राहिला चला आत्या येते चला फोन लावीन. चला चला तुमचा डब्बा घेतला ना. हो घेतलं चला आज मी खूप खुश आहे आज माझा जॉबचा पहिला दिवस आहे. अरे हो तेच सांगतो तुला मी मस्त तिकडे गेलो ना सगळ्यांशी गप्पा मारायच्या छान हो हो कामाकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित हा हा ठीक आहे आता तुला घ्यायला येतो मग मी हा संध्याकाळी घ्यायला आहे आम्हाला चालतंय. चालेल दुपार झाली संध्याकाळ केव्हा होईल काय माहित बाई माझी रेशमी कधी येते काय माहित जरा करमाना घरात भूतावानी घर खायला उठलं तर ते हिकडून इकडं नाचत असते हे कर ते कर ते कर भाकर खाऊ वाटण आज काय करून काय नाही त्या बिंबाईला बोलवलं होतं ती येईना बडबड करीत बसले असते खरंच बाय सुना बिगर काय खरं नाही घरात असली पाहिजे ते बी खरं आहे. अगं आला ग फोन माझ्या रेशमीचा. हॅलो हॅलो अगं बसले रेशमी जेवण केलं का नाही अजून केलं. का जेवण का नाही केलं. अगं तू नाही तर मला भाकर खाऊ वाट नाही अगं घरात रडता काय खरंच मला रेशमी शपथ कर म्हणा अगं घरात आज आत्या बघितलं का येऊ का घरी मी आता. नको येऊ पण मला खरंच कर म्हणा रेशमी. जेवण करून घ्या बरं पहिलं पोळी खाल्ली की नाही. नाही अजून बघितलं का दुपारची पोळी खायचा टाइम झाला जेवण करा लवकर. बरे बरे खाते तू खाल्ला का डबा. हा मी जेवण केलं आता दुपारची सुट्टी झाली होती जेवण करूनच बसले म्हणलं तुम्हाला विचारावा यांना फोन केला होता. हा जेवण करा आणि आराम करा जरा काय आणि घरातलं काय सगळंच काम करत बसू नका मी आल्यावर आवरीन. नाही केलंय सगळं केलं हळूहळू बे. हा तेच म्हणलं उठा आता लवकर जेवण करा परत किती वाजता येशील. मी आता येईन 6 वाजेपर्यंत. अगं बया उठा तुम्ही आधी जेवण करा उठा बरं आधी उठा. हा ठेव फोन. हा उठा जेवण हा. करून घ्या बरं का गोळी का. हा खाते. बरं ठेवते मी चला ऑफिसचा टाइम झाला. किती काळजी करते ग माझी रेशमी लेकीच्या वर रेशमी काळजी करते माझी कामावर गेली तरी तिथून म्हणे ती गोळी खाल्ली का भाकर खाल्ली का खाते आता भाकर खाऊ वाटाना मला. आत्या आत्या आले का आले मी तुम्ही काय करू राहिल्या. अगं ठेचा करायचा हातपाय तोंड धू मी चहा ठेवते तुला उठ. अहो काय नका चहा ठेवू सारखा बाजूला तुम्हाला कोणी सांगितलं होतं स्वयंपाक करायला. केलंय मी भरीत केलंय. हा गबसा घड्या सारखा तो बाजूला हरभऱ्याची भाजी केली म्हणलं भाकरी टाकते गरम गरम. सारखा राहू दे नाही नाही तोंड हातपाय धू सारखा तिकडून बाजूला. बाहेरून आल्यावर तसंच नाही तू ह्याच्यामुळे किचन मुळे घुसावा. बरं हातपाय हात पाय धु. धुवून आले.
हात पाय तोंड धुतले मी. तुम्हाला चहा ठेवू का? अगं केली असते मी भाकर. नको आत्या सारखा गड्या. आणि तुम्हाला कोणी भाजीन ते करायला लावलं? तुम्हाला माहिती ना मी आल्याबरोबर स्वयंपाक केला असता. कशाला करायचं? गप्पा आराम करायचा ना. अगं म्हणलं थकून येशील. काय टाकायचंय त्याच्यात एवढं? काय नाही थकले मी. कसं आहे ग पहिला दिवस? कसं आहे काम? लई चांगला आत्या. चांगले टायमावर जेवण केलं ना. हा गोळी खाल्ली होती. अगं भाकर जातच नव्हती, तू घरात नव्हती तर. लई टेन्शन घ्या आता तुम्ही. आणि मिक्स ठेसा कशाला केलाय? हे काय बनवलंय? भरीत केलंय. 2 वांगे होते त्यात एक किडकं निघलं. बरं झालं भरीत केलं. मला आवडतं वांग्याचं भरीत. म्हणलं हिरव्या मिरचीचा उलसा ठेसा करते. भाकर केल्यावर आणि करते. काय नाही उद्यापासून आत्ताच सांगते काही करायचं नाही तर मी कामाला जाणार नाही. एक काडीला हात नाही लावायचा. मी माझी आवरीन आल्यावर. रेशमे तू दुपारची काळजी न करू, सगळं मी करीन. तू निवांत सकाळचं आवरून जात जा. नको त्याचा डब्बा तुझा डब्बा. माझं एकटीचं काय मिलीचं खाल्लं काय नाही खाल्लं, पण मला भाकर नाही जात ग रेशमी. तू नसल्यावर मला खरंच भाकर नाही जात. बघा गबसाना ते बघा लय काळजी करता तुम्ही. मी मग जॉब बंद करू का? अगं नको तसं नको करू. इकडून तिकडून लागलंय तर बरं आहे. नाही खूप चांगला जॉब आहे. चांगलंय सगळं. रेशमे भाकर खाल्ली होती का ग? हा खाल्ली होती. बसा बाहेर जाऊन मी तुम्हाला जेवण वाढते. हे फ्रेश झाले का? यांना बघा बरं. हा बावड्याला आवाज देते. बावड्या हा धरा. आत्यानी बनवलं यायच्या आधी. क्या बात आहे. म्हणलं थकून आली. तिला भरीत आवडत असते. मस्त मस्त. आत्या लय भारी भाजी बनवली मस्त. तो केलती त्या दिवशी पातळ झालती, त्यासाठी घट केली आता. कारळ टाकलेत ना. कारळ्यामुळे आता टाकतात कारळ कुणी. नाही टाकत. भाजी कारळ चांगली लागते. आता शेंगदाणे एवढे मोठे घालते बाय घट बेस नावानी. हा अगं जमाना बदललाय. सगळ्या पद्धती पण बदलतात. खातो गप. तुमच्या काळामध्ये भाज्या बिज्या जे काय बनवायचे चुलीवर बनवायचे, आता गॅसवर बनवतात. आता इंडक्शन आलं. चव बदलली. ती भाजी घ्या ना. सुकी भाजी केली. सकाळचं डाळ भात आहे खाऊन घ्या. भावड्या आता चूल आणीन बघ मी रेशमी. चूल आण. खारं वांग चुलीवरलं तुला कढी करून देते. कशाची? कसली? चिताची. चिताची कढी. आता चिताचा सीझन आलाय खरं. हा चिताची कढी, ज्वारीची बाजरीची भाकर. हापिसात तुझ्या म्हणत्यानं हे कशी केली विचार सासूला. ऑफिस मध्ये खाऊ घालून सगळ्यांना. हा बघ आज गेली तू तर दुपारी मला भाकर गोड नाही लागली. तुम्ही पण ना आत्या बघितलं का किती जीव आहे आत्याचा मायावर. तुम्हाला एक सांगते आत्या, सोबत जेवण केलं ना तर एकमेकाचं ना प्रेम वाढतं सगळ्यांवर. हा खरं म्हणते. मुंबई पुण्यामध्ये लोक एवढे कष्ट करतात, एवढी धावपळवाली म्हणजे त्यांचं आयुष्य असतं की त्यांना असं सोबत जेवण करायला सुद्धा टाइम भेटत नाही. कधी कधी सोबत जेवले असते ते सुद्धा त्यांना आठवत नसेल. बरोबर म्हणते रेशमी तू. उलट असं सोबत जेवल्याने एकमेकांसोबत माया वाढती, प्रेम वाढतं. हे की नाही? 2 घात जास्त जातात. जास्तही जाते. अगं रेश्मा तू असं म्हणते मुंबई पुण्यामध्ये शिफ्ट वाईज काम चालतं. कधी नवरा सकाळी जातो तर बायको घरी असते, बायको रात्री गेली तर नवरा घरी असतो. तर याच्यामुळे लोकांना एकमेकांना वेळ घालवायला भेटतच नाही. सोबत टाइम जे काय नातं असतं ते नातं त्यांना मनातल्या गोष्टी बोलायला सुद्धा वेळ भेटत नाही भेटत. कष्ट एवढे करते लई धावपळ चालू आहे. त्यापेक्षा आयुष्यच होत्या त्यापेक्षा आपलं आयुष्य खूप बरी खूप चांगलं आहे. आपण त्या गोष्टी समजल्या पाहिजे. घालवू शकतो, वेळ घालवू शकतो अशी पद्धत आहे. भावड्या हा मम्मी आज कामाला गेली पर जरा हुशारच होऊन आली जरा. मग आहे ना. बरोबर आहे. बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला कोणी हुशार बनवू शकत नाही. सगळ्यात मोठा गुरुजी कोण असतो माहिती का? तुमचा आजूबाजूची परिस्थिती. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं खोटं वाईट चांगले लोक कळत नाही. आणि त्याच्याबरोबरच आपण शिकत असतो ना.
आत्या आली का? हा बघा ना, बघता बघता कसा महिना गेला ते पण नाही कळलं. महिन्याला काही लागतंय जायला? दरा पूर्ण 12,500 रुपये येतं. बाकीच्या 3 सुट्ट्या झाल्या, ते वरचे पैसे कट झाले. रेशमे माझ्या हातात दिला होय ग पगार. हा मग तुमच्या हातात नाही द्यायला तर कोणाच्या हातात देईन सांगा बरं. अगं देवा पुढे ठेवायचं होता आधी. हा ठेवा ना, आधी तुमच्या हातात दिला ना, तुमच्या हाताने आता देवा पुढे ठेवा. काय किती झाला? 12,500 रुपये. 12,500. हा चला आवरून घेते मी. परत आता ऑफिसला जावं लागल. मी आता ऑफिसला जाते परत. मी करते ना राहिलेलं काम. मग नाही नाही काम काय नाही, काम आवरते मी आणि मग जाते ऑफिसला आवरून. माझी रेशमी किती चांगली बाई. 12,000 माझ्या हातात आणून दिले. एका दिनी ठेवले असते अर्धे, मला काही डोंबलं कळालं असतं. पण 12,000 माझ्या रेशमीने माझ्या हातात दिले. लय चांगली माझी रेशमी. मम्मी काय रे? रेशमा काय नाही आणखी? येत असन एकान बारचीला उशीर होतो. अरे बापरे 7:30 झाले. आज उशीरच झालाय रे. तुला फोन लावतो. हॅलो. हा बोला. अरे कुठे आहे तू? अहो तुम्हाला फोनच करणार होते पण राहून गेलं तुम्हाला फोन करायचं. ऐका ना, मला आज उशीर होणार यायला बरं का. माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे, मी तिकडे चालली आहे मीटिंग सोबत. अरे पण का आणि उशीर का बरं होणार? तू पहिले घरी ये, ते फ्रेंडच्या बर्थडेला वगैरे नंतर जा. 7:30 वाजले रेश्मा. ती माझ्या इथे ऑफिसची फ्रेंड आहे, मला जावंच लागेल ना शेवटी. अगं ते नंतर राहू दे, ते नंतर 7:30 वाजले. तुला माहिती आपलं रोडला यायला अंधार असतो, रिक्षा भेटत नाही. मी काय घाबरते का मग अंधार असतो तर? काय होत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, मी चालले बर्थडेला. रेश्मा मला ते बाकी काय सांगू नको, मला काळजी वाटते. तू अगोदर पहिले घरी ये. मी नाही येणार, मला जायचंय. रेश्मा जर ऐकत जा, मी एका शब्दाने सांगितलं ना तुला, पहिले तू घरी ये. अजिबात नाही जायचं तिकडे. काय रे? काय नाही, ती ऑफिसच्या बर्थडेला जायचं म्हणते. ती ऑफिसच्या कोणतरी कलिग तिचा बर्थडे आणि तिला 7:30 वाजले. कळालं नको का तिला? एक तर रिक्षा भेटत नाही, रात्रीची वेळ आहे. काय हा एवढा अर्जंट मध्ये फोन करून बोलवायची काय गरज होती? आणि एवढा राग राग करत होते फोन मध्ये. माझ्या मैत्रिणी साईडला बसल्या होत्या, काय म्हणत होत्या त्या? काय ग तुझा नवरा तुला किती ओरडतो. तू एवढं का आरडाओरडा करू राहिली? मग बर्थडेला होते ना, काय झालं? पण एवढा उशीर झाला, आताशी 8 वाजले. तुला माहिती ना आपली तर रिक्षा भेटत नाही आणि तुला बर्थडेच करायचं होतं. सकाळी करायचं ना, दिवसा करायचं ना. तुझ्या मैत्रिणी रिक्षा भेटायचं, आज मी गाडी घेऊन गेले होते. मग काय? अरे गाडी मला काळजी वाटली, समजलं ना? आरडाओरडा करायची गरज नाही. काय मी थोडस बाहेर गेले, त्यांच्यासोबत जायचं होतं मला. बर्थडे केला तुला आता येईपर्यंत 8:30 वाजले, समजलं ना? मग तू का 10 वाजता येणार होती? 8:15 वाजले, 8:30 पण नाही वाजले. मग 8:15 वाजले. आणि जेवायचं कधी मग? आत्याने बनवला असता ना स्वयंपाक तोपर्यंत. अरे कवर बनवू मी बनवते ना, 4 दिवस झालं. हा महिन्यापासून तीच करते रेश्मा, असं करू नको तू. मी करत नाहीये का? मी पण हातभार लावतेच. लावत नाही का मी हातभार? असं पण नाही. तुम्हाला तर आता मीच वाईट दिसायला लागले लगेच. अरे तू एकदा सकाळी गेल्यानंतर दिवसभर कोण असतं का करायला? ती एकटीच करते ना घरामध्ये. हो का? मग आज सकाळी तर यांच्या हातामध्ये पेमेंट आणून दिलाय. हा एवढं मोठं कर्तव्य मी पार पाडलं. अरे पेमेंट आणून दिलं म्हणजे? थांब 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 थांब. ते असं झालं, बाजारला गेले आणि गाजर इसरून आले. मग तुम्हाला म्हणायचंय काय? कामाला ना अक्कल इसरून आली काय? बघितलं असं बोलताय ते मला. म्हणजे मी काम करते मला असं बोलणार? मी काय तिकडे काय मजा मारायला गेले का? तिकडे काय उधळायला गेले होते? एक मिनिट ऐकून घेतो. पेमेंट हातात दिलं म्हणजे काय केलं तू? असं का बोलतोस तू? पेमेंट जाऊ दे तिकडेच. माझं डोकं खाऊ नका आणि मला काय जेवण करायचं नाही. तुम्ही जेवण करा आणि झोपून जा. किती उद्धटपणे बोलतेस तू, कळतं का तुला जरा? ऐक ना, तुला सोडलं होतं सकाळी. काय गरज नाही, मी जाईल. म्हणजे जाईल मी सकाळी. ठीक आहे, सकाळी जा तू. तुला घ्यायला येतो मग संध्याकाळी. का संध्याकाळी मला येता येत नाही? रेश्मा संध्याकाळी आपण दोघं सोबत येऊ ना येताना. माझ्याकडे गाडी आहे. हा अगर रस्त्यात अंधार असतो ना, सोबत येऊ ना येताना. मग अंधारात काय घाबरते का? तसंही मला काय गरज नाहीये, मी येऊ शकते. ठीक आहे मग मी काय म्हणतो ऐकून तर घे. बापरे
उशीर झालाय खूप. रेश्मा हा? एवढं काय काय कुठं चालली तू? हा हा ऑफिसला कुठे जाणार आहे अजून? आणि माझा डबा? मला आज टाइम नाहीये. आत्यांना सांगा तुमचा डब्बा देतील त्या. अगं रेश्मा आता ती कुठलं काम करेल का? ती घरातलं पण काम करेल का ग? काय हा मग एक दिवस केलं म्हणून काय झालं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी ऑफिसचं पण काम बघायचं बाहेरचं पण काम बघायचं का? अरे थोडंफार तर आवरून तर जायचं ना तू. काय आवरून जायचं? एवढा उशीर झालाय मला. सगळं काम बघावं लागतं. ऑफिस मध्ये ओरडतात मला. एवढ्या दिवसापासून मी करतच होते. एखाद दिवशी सुट्टी नको. मग आता ती एकटीच आता- करेन का? पण केलं म्हणून काय झालं? आणि तसं पण त्या करतात काम. काय नाही प्रॉब्लेम. केलं म्हणून काय झिजणार आहे का लगेच? रेश्मा तुला बोलणं पटतंय का? मला सांग. मला काय सांगू नका तसं पण. आणि तुम्ही तुमच्या डब्याचं बघून घ्या. आणि माझं काय तसं टेन्शन पण नाहीये. अगं माझं ते सोडून मग तुझ्या डब्याचं काय? ओ तुम्ही माझ्या डब्याचं तसं पण काय घेऊन बसले? माझ्याकडे पैसे आहेत. माणसाकडे पैसे असले ना त्याला कसलीच गरज नसती. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मी खाईन. अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय रेश्मा. काळजी करायची काय गरज नाहीये. आणि हे काय ग? काय हे असलं घालून चालली हे? कपडे आहेत ते. फॅशन असती. हे असले कसले कपडे? दंड उघडे. ऑफिस मध्ये सगळे असेच येतात. आणि ऑफिस मध्ये जायचं म्हटल्यावर थोडं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. कळतंय का? आणि तुला सांगितलं तर मी चापून चुपून जा म्हणून. कशाला चापून चोपून? ऑफिस मध्ये चालले काय घरकाम करायला नाही चालले. भांडे धुणे करायला चापून चोपून जायला. हे असे गेल्यावर म्हणते तो ऑफिसला गेलते. तुमच्यावर काय कामाचा लोड पडायला लागला का घरचा? हा आता मी मोल करेनच आहे घरातली. मला काय माहित नाही. 3 डमड्या कमवून आणायला लागली तर आमचे टांगड्या धरायला लागली काय? ते तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. मला उशीर होतोय. मला जायचंय. आणि मला सकाळ सकाळ किरकिर नकोय. आणि समजलं? हे असं गेलेलं मला आवडायचं नाही. मग मी काय करू? बघितलं का भावड्या? तुला तर नाही हाफिसला लावायची हाफिसला लावायची. बघितलं की इथं हाफिस आता. हा माझंच चुकलं. मी तुला तिला आग्रह केला जॉबला जाण्यासाठी. हा बस आता तोंड झोडीत आणि हात पाय खुडीत. मी करते घरातला भांडा बुडका. जवळ गाय दावणीला आहे तवर चांगली दिसती. आणि एकदा काही निसाटली तर उधळायला टाइम नाही लागत. बरोबर आहे तुझं. आकळ घाल. दुपार झाली अजून रेशमीचा फोन नाही आला मला. भाकर खाल्ली का गोळी खाल्ली का एकदा नाही तिने फोन केला मला. मी तरी लावून बघते. कोण बाया बोलती काय म्हणे? उचलला नाही बाया. परत लाव काय? हॅलो. हा बोला. कशा एवढ्या फुल लावून राहिल्या? अगं रेशम्या मला भाकर जाई ना अगं. मग मी काय करू? मी ऑफिस मध्ये फोन ठेवा. नंतर लावते. हो का? अशी काय करायला लागली बाय? अरे भावड्या 8 वाजले अजून तिचा पत्त्या नाही. तिला फोन तरी लावूया. मागाशी फोन लावला होता हा उचलला नाही तिने. अरे रोजच तिला उशीर व्हायला लागला. 8 आणि 9 वाजायला लागले. हातपात धुवून घे. मग आपण जेवायला बसू. आम्ही थांबलो तुझ्यासाठी जेवायला. जेवण? नाही नाही नाही. जेवण करून आले मी बाहेरूनच. कशाला थांबायचं? तुम्ही जेवण करून घ्यायचं ना. मग तू फोन का उचलत नाही? मग सांगायचं ना फोन उचलून. अहो माझा फोन बॅग मध्ये होता. गाडीवर होते मी फोन लावते मम्मी फोन लावते तुला किती वेळची. सांगायचं ना किंवा मला मी जेवायला येणार नाहीये. गाडीत फोन होता. एवढं वरडायला काय झालंय? आले मी बाहेरून जेवण करून. एवढं वरडायची गरज नाहीये. अगं सकाळी जाते रेशमे तू घरातून ऑफिसला. आम्ही जेवायसाठी संध्याकाळी वाट बघतो. नुसतं आमच्या संगत 2 घास खायचं काय तुला तरच व्हायला लागला का? आता बाहेर खाऊन आले. आता काय डबल खाऊन काय पोट फुगून घेऊ का? तसं पण तुम्हाला कोणी सांगायला सांगितलं होतं? माझ्यासाठी थांबायला कोणी सांगितलं होतं? मग आता गरज होती का? आता ते जेवण ते राहिलेलं फेकायचंय का? ते केलेलं? काय करा. आरडू नका. एक तर मी खूप थकली आहे. मी फ्रेश होते आणि मला झोपायचंय. तू कशी वाटते तुला कळतंय का? ऐक तर. अरे भावड्या निसटले आता. बस आता हातावर चुना घालून. काय करते रेश्मा?
रेश्मा मी तुझ्याशी बोलतोय. हा बोला. थोडं जरा मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोला लवकर, मला झोपायचंय, उशीर झाला एक तर. बघ रेश्मा, मला माहिती तू जॉब करते, तू थकते, पण असं रोज रोज उशीर आहे ना, हे बरं नाही ना का? हो की नाही? म्हणजे तुम्ही मला हे सांगायला आलेत का? मी तुला सांगत नाही रेश्मा, मला काळजी वाटते ना ग. तू आता मला तू सांग आपलं. मी तुम्हाला एक स्पष्ट भाषेत सांगते, मला सांगायचं नाही, मला विचारायचं नाही मी किती वाजता येते किती वाजता जाते, मला सांगायचं नाही, समजलं? मी पैसे कमवते, मी आता माझ्या पायावरती उभी आहे, समजलं? मला कुणाची गरज नाहीये, हे स्पष्ट भाषेत ऐकून घ्या. त्याच्यामुळे टाइम टेबल मला डिस्कस करायचा नाही म्हणजे नाही. रेश्मा मी तुला काहीच वाईट बोलत नाही, ऐकून तर घेशील का नाही? तू घरातली व्यक्ती पण आहे, तू माझी बायको आहे, कोणाची तरी सून आहे, असं काय करतेस? मग काय आहे तर म्हणजे असं काय मला बोलायचं नाही, हे करायचं नाही, असं असतं का रेश्मा? मला तू सांग ना. अगं कामाचं बोला. मी कामाचंच बोलतो रेश्मा, समजून घे मला काय म्हणायचंय. काय? रोज उशिराने हे योग्य नाही रेश्मा. 10 वेळेस सांगू नका, मी तुम्हाला सांगत नाही रेश्मा. का नाही यायचं, का मी उशिरा नाही यायचं? का नाही यायचं म्हणजे रेश्मा, तुला आपली इथलं रोड माहिती ना कसं आहे? इथं लाईटी नसतात, 7 नंतर तिथं कोणी रोडवर जास्त गर्दी नसते, आणि तू एकटी येते, मला काळजी वाटते ना ग. मला आईला पण काळजी वाटते. काही गरज नाहीये माझी काळजी करायची, मी सक्षम आहे आणि मला कुणाशीही भीती नाहीये, मी कोणाला घाबरत नाही, स्पष्ट भाषेत मी सांगते. त्यामुळे मला विचारायचं नाही किती वाजता आली किती वाजता गेली, ब्ला ब्ला, बस विषय संपला. तुला गोष्ट चांगला माहिती आहे, आजकालचं वातावरण खूप खराब झालेलं आहे. तू जरी म्हणते तू सक्षम आहे, ते बाहेर झालं असेल, इकडं आपल्याकडं काही नाही. असं तुला चांगलं माहिती आहे रेश्मा. मला सांगू नका, बस एक शब्दाने मला बोलायचं नाही. पुढचं बोला, अजून काय सांगायचं होतं? तू घरात आल्यानंतर आईला थोडीफार मदत पण करत नाहीये, आई एकटी करते, ती तुझी काळजी करते, तुझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबते. मग नका थांबू ना, मी सांगितलं का माझ्यासाठी थांबा, मी आले बाहेरून जेवण करून, मग त्याच्यात काय बिघडलं? एक दिवस आले तर हा. आणि राहिला प्रश्न कामाचा, मी स्पष्ट सांगते, माझ्यासाठी घरचं काम, ऑफिस हे सगळं होणार नाही. मला ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि मी थकून जाते, बास. म्हणजे मी तुला सांगितलं चुकी केलं का जॉबला जा म्हणून? नाही चुकी केली, मला करायचंय, मला आवडतंय, मी करेल आणि मी सोडणारही नाही तुम्ही सांगितलं तर. आणि राहिला प्रश्न घर कामाचा, एखादी बाई ठेवून घ्या, आत्याकडून होत नाही काम तर, आणि तसं पण त्या घरीच असतात, 2 कामं केले तर काय होईल? कसे वाक्य तुला कळतंय का? बाई कसं ठेवून घ्या मला तू सांग बरं. तुला चांगलं माहिती ना, आईला नाही आवडत बाई ठेवलेलं. ते मला नाही माहिती, त्यांचे नाटक येतं, नाही आवडत तर मग करू द्या त्यांना, बस एवढंच मला बोलायचं होतं. आणि तसं पण तुम्हाला सांगते, माझ्याकडे पैसे आहेत, मी एकटी राहू शकते, खाऊ शकते, पिऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्हाला काय नाटक करायचे असतील तर स्पष्ट भाषेत सांगून द्या. मला तुमचीही गरज, हा येस बरोबर म्हटले, मला तुमच्या दोघांचीही गरज नाहीये, कारण की मी आता पैसे कमवते, मी माझ्या पायावर उभी आहे, समजलं? आता माझं डोकं खाऊ नका यार, मला झोपायचंय. काय? मला आरडू नका, बोलू नका परत माझ्यासोबत. मला ऐकून तर घे. काय चुकीचं बोललो यार मी? तिच्या काळजीसाठीच बोलत होतो ना, का समजून घेत नाही? नवरा म्हणून माझा कुठलाच अधिकार नाही का बोलायचं? काळजी वाटते यार. भावड्या जेवायच नाही का? अगं थांब ना मम्मी, ते रेशमालिका बसू ना आपण. आता किती वाजल्या? आता 9:30 झालेत, पण तेच म्हणतो मी, ते आल्यानंतर बसून आले, वेळ झाला, तिला मला जरा काळजी वाटते का तिची. अरे काळजी वाटते, 3 महिने झाले तिचे हेच नाटक चाललेत. हो मम्मी, आता ऑफिस मधलं काहीतरी काम असेल, तिला अडचण आली असेल ना, म्हणून उशीर झाला असेल, येईल ना ती. आता ती तुला तर चांगलं माहिती, ती दरवेळेस 8:30 पर्यंत येत असते ना घरी. अरे 7:30ला येणारी 8:30, 9:30, आता 10 वाजत्या, मग 11, मग 12ला. तू असे भात बांधून बस डोळ्याला. मम्मी अगं थांब जरा, काळजी नको ना करू, माझं पण मन जरा लागत नाही, समजून घे ना. मी केव्हाच्या मूर्खासारखा वाट बघत बसलोय तिची, माहितीये का मम्मी? मला काळजी वाटते, तिचा फोन पण बंद लागतोय, मी तिला बघून आलो, जा. मला राहत नाहीये. दररोजच उशीर. मम्मी मी लगेच आलो, तू काळजी नको करू. अजून ये नाही रेशमी, किती अंधार पडलाय, इकडून दिसना आणि इकडून दिसना. आता काय करू बाय? भावड्या गेलाय तिला आणायला. लयच उशीर झाला आज.
नाही बोंबलणार आहे मी, सासू पण आणि नवरा पण. लय अवघड आहे यांचं. थोडा उशीर झाला तर लगेच टायमिंग पळूनच जाणार आहे. तू पण विचारणारा हा? आणि सारखं बाजूला मला जाऊ द्या. एवढी पण काय गाडी का मॅडम? कुठं जायची? सोडत तुम्हाला नाही काय गरज नाही, मी जाईल. जाईल मी दादा. सारखं अहो काय नाही करत तुम्हाला मी. थांबा तुम्ही, गाडी जाऊ नको देऊ रे. सरका ना प्लीज, मला जाऊ द्या. 5 मिनिटं थांबा, मला जाऊ द्या प्लीज. मी तुमच्या पाया पडते, मला जाऊ द्या इथून, मला जाऊ द्या. माणसाकडे पैसे असले ना त्याला कसलीच गरज नसती. मी सक्षम आहे आणि मला कुणाचीही भीती नाहीये. मी कोणाला घाबरत नाही. समजलं? मला कुणाची गरज नाहीये. ते पोरं मला छेडत होते. तुम्ही जर टाइमवर नसते आले तर माहित नाही काय झालं असतं. माहित नाही काय झालं असतं. बरं ठीक आहे, शांत हो, घाबरू नका. तर मी आलोय ना, स्वतःला सांभाळ. मला तुम्हाला फोन पण नाही करता आला. माझा फोन डिक्कीत होता. गाडी चालू बंद होत होती. मला काहीच समजलं नाही. मला असं धडधड होत होतं. मला काही समजत नव्हतं. बरं झालं तुम्ही आले. तुम्ही जर नसते आले तर माहित नाही आज काय. अगं माझं पण मन नव्हतं लागत. 9:30 वाजून गेले तरी म्हटलं ही का ना आली. मला शेवटी नाही राहावं गेलं म्हणून मी आलो. मला भीती वाटत होती, तुझी काळजी वाटत होती. पण ठीक आहे, आता मी आलो ना, टेन्शन नको घेऊ. सांभाळ स्वतःला. डोळे पुस, आता काळजी करू नको. एक क्षणासाठी मला वाटलं सगळं संपलं. मला सगळं आठवत होतं. जे मी माग काही दिवस मी तुमच्यासोबत जे वागले, हातांसोबत जे वागले, मला सगळं आठवत होतं. मी म्हटलं मला कोणाची गरज नाही. माझ्याकडे पैसे येतात पण नाही. मी चुकीची होते. कसं असते रेश्मा माहितीये का, गरीब माणूस 4 पैसे कमवायला लागला ना, तो सगळ्यांना सोबत घेऊन चालत असतो. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी त्याच्यावर असते आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी त्याच्यावर असून तो सगळ्यांचा विचार करून सोबत घेऊन कसं पुढं जाता येईल ह्याचा तो विचार करत असतो. तेच एखादी बाई जर पैसे कमवायला लागली ना तर ती बाकीच्यांना कमी समजायला लागते, कारण की तिच्या डोक्यावर पैशाचं भूत असतं ना. आणि रेश्मा, हेच तुझ्या बाबतीत घडलं. तू पैसे कमवायला लागली आणि तुझ्या डोक्यात पैशाचं भूत चढलं, म्हणून तुझ्या डोळ्यासमोर तुला बाकीचं कोणीच दिसत नव्हतं. आणि काय ग, त्या दिवशी लय बोलत होती तू, मला आता कोणाची गरज नाही आहे, आता माझ्याकडे लय पैसे आहेत. एक सांगू, पैशाने आपण फक्त वस्तू विकत घेऊ शकतो, भावना आणि नाती विकत नाही घेऊ शकत रेश्मा. ते प्रेमाने, ते एकोपानेच विकत घेता येतं, हे लक्षात घे. आणि पैसा आज आहे तर उद्या नाही. पैशाची गुरमाई करून चालत नाही रेश्मा. प्रेमाने सगळं जग जिंकावं लागतं, हे लक्षात ठेव.
अगं तू उशीर येत होती ना, मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त अंधार पडला की हा रस्ता खराब होता मला माहीत होतं, म्हणून मला तुझी काळजी वाटत होती. आणि तू बघतेस ना आता सध्या आजूबाजूला काय चाललंय, काय घडते. माणसांची विकृती किती खराब होत चालली, काहीच बघत नाही ते. म्हणून मला काळजी वाटत होती ग. आणि जगामध्ये राहताना ना खूप सांभाळून राहावं लागतं. स्वतःची काळजी घ्यावी लागते, घराची काळजी घ्यावी लागते. आजूबाजू कोण कोणाच्या मनात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. म्हणून मला तुझी काळजी वाटत होती ग, म्हणून मी सारखं तुला बोलत होतो. चुकलं माझं, खरंच चुकलं. मी माझ्याच धुंदीत गेले होते. मला वाटलं की मी पैसे कमायला लागले, मला आता कोणाचीच गरज नाहीये. मी टायमावर घरी येत नव्हते, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आज जर काय बरं वाईट झालं असतं तर काय, त्याची जिम्मेदार मीच असते फक्त. बरं ठीक आहे, आता मनाला लावून नको घेऊ. तुला तुझी चूक कळाली आहे ना, अजिबात काळजी करू नको. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. तुला काय वाटलं तुझ्या साथ सोडून देणार आहे का मी? तू कशी जरी वागली तरी मला माहित होतं की तू शेवटी तुला पण मन आहे, तुला पण जाणीव आहे, तुझ्या मनात पण आमच्या बाबतीत प्रेम आहे. नाही ना, पण मला जाणीव कळलीच नाही. मला वाटलं की मला बाहेरचं जग बघायला भेटलं आणि मी तिकडच इडी होऊन बसले. आणि मला कळलंच नाही. आत्या मला एवढ्या आई सारखं मला आई त्यांनी सपोर्ट केला, पण आत्याला पण मी कसं बोलले, कसं वागले त्यांच्यासोबत. मी माझं चुकलं खरंच, मला माफ करा, माझं चुकलं. मी आता परत अशी नाही वागायची. असं नको बोलू. बघ उलट आईने मला पाठवलं, आईला पण काळजी वाटते तुझी. चल आता घरी. आणि अजिबात टेन्शन नको घेऊ. आई पण तुला माहिती ना, तिचा पण किती जीव आहे ना ग तुझ्यावर. माहितीये. आम्ही दोन माझं आता माझ्याकडून परत असं कधीच नाही होणार. फॅमिली आहे तर सगळं काही आहे. आपल्याला एकमेकांची गरज आहे बस.